गुड मॉर्निंग फ्रेंड्स. अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. मी निलेश आरडले विद्यावृक्ष अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. बघा, आपण याआधी कंबाईन गट ब पूर्व परीक्षेच्या अभ्यासक्रमाचं डिटेल डिकोडिंग पाहिलं होतं. त्यानंतर आपण कंबाईन गट ब पूर्व परीक्षात गेल्या 5 वर्षामध्ये त्या अर्थशास्त्राच्या अभ्यासक्रमावर त्यातील घटकांवर नेमकं कुठल्या कुठल्या वर्षी किती प्रश्न आलेत म्हणजेच अभ्यासक्रमाचं मार्क्सचं वेटेज आपण पाहिलं होतं. त्यानंतर आता आपण सिलेबस पाहिला, मार्क्सचं वेटेज पाहिलं. आता यानंतर नेमकं आयोगाची प्रश्नपत्रिका कशी असते, आयोग नेमके प्रश्न एकूण सिलेबसवर कसे विचारतो आणि त्या प्रश्नांचं विश्लेषण आज आपण या ठिकाणी करणार आहोत. आज आपण कंबाईन गट ब पूर्व परीक्षा 2024 मधल्या अर्थशास्त्रातील प्रश्नांचं डिटेल विश्लेषण या ठिकाणी बघणार आहोत. साधारणतः गट ब पूर्व परीक्षा 2024 मध्ये 15 प्रश्न हे अर्थशास्त्रावर विचारण्यात आली होती. ठीक आहे. आणि सर्वसाधारणपणे दरवर्षी आयोग हे नेहमी अर्थशास्त्रावर 15 प्रश्न विचारताना आपल्याला दिसतं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, आपण कितीही अभ्यास केला किंवा कितीही संदर्भ ग्रंथांचा तुम्ही एका ठिकाणी वापर केला तरीही तुम्ही जर डिटेल विश्लेषण जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिकेचं करता त्यावेळेस तुमच्या हे लक्षात येईल की 15 पैकी साधारण 12 पर्यंत प्रश्न हे आपण जे काही संदर्भ पुस्तक अभ्यासतो, आपण ज्या काही नोट्स अभ्यासतो किंवा आपले जे कोणी टीचर लोक हे आपल्याला सांगत असतात त्यातनं थेट येताना दिसतात. परंतु तेच त्याच्या वरचे जे 2 ते 3 प्रश्न असतात ते नेहमी कुठल्याही संदर्भ ग्रंथामध्ये डिटेल सापडताना किंवा एक्झॅक्ट तशात तसे सापडताना मात्र दिसत नाहीत. मग हे प्रश्न कसे नेमके सोडवायचे असतात, तर त्याच्यासाठी लागतं प्रश्नपत्रिकेचं बारकाईने अनालिसिस. म्हणजे पेपर सेटर प्रश्न काढत असताना नेमकं काय विचार करतो, तो कुठं चुका करू शकतो, कुठले प्रश्न आपण इलिमिनेशन टेक्निकनं काढू शकतो. इलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय रे? थोडक्यामध्ये आपल्याला जी काही माहिती आहे त्या माहितीच्या आधारे काही ऑप्शन आपल्याला कट करता येणं आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचणं. ठीक आहे. तर आपण या पूर्ण 15 प्रश्नांचं विश्लेषण बघत असताना या सगळ्या बाबींचा वापर मी या ठिकाणी तुम्हाला करून दाखवेल. म्हणजे काही संकल्पनात्मक प्रश्न असतील, काही फॅक्च्युअल प्रश्न असतील आणि काही प्रश्न हे अभ्यासावर तुम्ही डिटेल डायरेक्टली सोडवू शकाल. तर काही प्रश्न जे असतील ते तुम्ही इलिमिनेशन टेक्निकने कसे सोडवावे, आपल्याला काही माहिती नसताना कसे सोडवावे याचीही माहिती मी तुम्हाला उदाहरणासाठी या ठिकाणी देईन. चला आपण आता प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघूया. बघा, प्रश्नपत्रिका कोणती आहे, आज आपण कुठल्या प्रश्नपत्रिकेचं डिकोडिंग बघणार आहोत किंवा विश्लेषण बघणार आहोत? महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 जी की 2 फेब्रुवारी 2025 मध्ये पार पडलेली आहे. त्यालाच आपण सर्वसाधारणपणे कंबाईन गट ब पूर्व परीक्षा असं म्हणतो. बरोबर. मग या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नांचं आपण या ठिकाणी विश्लेषण बघू. आता बघा, पहिला प्रश्न काय प्रश्न विचारलाय बघा, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठी, प्रश्न बारकाईने विचारा नेहमी. बघा, आता बघा, आपण हा प्रश्न सोडवताना आपल्या संदर्भ पुस्तकांमध्ये याचे डिटेल्स आहेत किंवा आपण आपल्या बॅचमध्ये ते घेणार आहोत. पण एखाद्याला काहीही माहित नसलं तरी सुद्धा मित्रांनो बरेचसे प्रश्न किंवा काही पोस्ट होल्डर्स असतात बघा, जे कंटिन्युअस पोस्ट काढताना दिसतात. कधीतरी सुट्ट्या टाकून येतात, आले की कंटिन्यू 15 दिवस अभ्यास करतात तरीही ते प्रिलिम पास झालेले दिसतात किंवा फायनल सिलेक्शन त्यांचं झालेलं दिसतं. त्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे त्यांचं क्वेश्चन पेपरचं अनालिसिस खूप बारकाईनं असतं. आता हाच प्रश्न बघा, प्रश्न बघा काय विचारलाय, खालीलपैकी कोणते विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकाबद्दल खरे आहे? बरोबर. पहिल्यांदा प्रश्न नीट वाचायचा, योग्य विचारलंय का अयोग्य, इथं काय विचारलंय योग्य काय. आता बघा, हा प्रश्न आपल्या अभ्यासक्रमाच्या कुठल्या घटकाचा आहे? किंमत वाढ. त्यामधल्या आपण कुठल्या टॉपिकचा आहे? सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर्स. कशाचा आहे रे? सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइम इंडेक्स इंडस्ट्रियल वर्कर्स. बघा, किंमत वाढ टॉपिक अभ्यासत असताना आपण ह्या कन्सेप्ट बघणार आहोत. डब्ल्यूपीआय होलसेल प्राइस इंडेक्स काय, सीपीआय म्हणजे कंझ्युमर प्राइस इंडेक्स काय. ठीक आहे. तर ह्या सीपीआय मध्ये जो आहे हा कंझ्युमर प्राइस इंडेक्स तो 4 प्रकारे काढला जायचा. कुठला होता तो? सीपीआय इंडस्ट्रियल वर्कर्स, सीपीआय ऍग्रिकल्चर लेबर, सीपीआय रुरल लेबर आणि सीपीआय युएनएमई म्हणजे अर्बन नॉन मॅन्युअल एम्प्लॉईज. या 4 प्रकारचा सीपीआय अगोदर काढला जायचा. परंतु 2011 पासून शासनानं त्यात बदल केलाय. आता 3 प्रकारचा सीपीआय या ठिकाणी काढला जातोय. कुठला? सीपीआय अर्बन, सीपीआय रुरल आणि सीपीआय कंबाईन. मग आता हे सीपीआय म्हणजे काय रे? 2 प्रकार. आपण जे बाजारामध्ये ज्या काही वस्तू सेवा असतात त्याच्या किमतीमध्ये सातत्यानं बदल
होताना दिसत असतो. तर मग नेमका किंमत वाढ नेमकी कितीने होतंय हे अभ्यासण्यासाठी शासनात 2 इंडेक्सची निर्मिती केली आहे. एक आहे होलसेल प्राइस इंडेक्स म्हणजे WPI, दुसरा आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजेच ग्राहक किंमत निर्देशांक. म्हणजेच प्रश्न हा आपल्याला त्या CPI वर विचारलेला आहे, ज्यालाच आपण कॉस्ट ऑफ लिव्हिंग इंडेक्स असं म्हणतो. कशामुळे म्हणतो रे? कारण या CPI वरनं वस्तू आणि सेवा यांच्या किमतीचा एकंदर आढावा घेतला जातो. बरोबर? तर हा जो CPI विचारलाय तो जुन्या प्रकारचा CPI इंडस्ट्रियल वर्कर्स यावर विचारलाय. आता ह्याचे ऑप्शन्स चेक करा. भारतातील सर्व कामगारांना हा लागू होतो, मग त्यांचे कार्यक्षेत्र कोणतंही असो. आता मला सांगा, प्रश्नामध्येच त्यांनी दिलंय की हे विधान औद्योगिक कामगारांसाठीच्या निर्देशांकाबद्दल विचारलंय. मग जर त्यांनी स्पेसिफिक हा प्रश्न इंडस्ट्रियल वर्कर्ससाठी विचारला असेल तर तो सर्व कामगारांसाठी असेल का रे? नसेल. म्हणजे इलिमिनेशन टेक्निकनं आपण हे विधान कट करायला पाहिजे. दुसरं विधान बघा, हा केवळ, नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कुठलाही विषय असो, ज्यावेळेस एक्स्ट्रीम विधानं असतात, म्हणजे कुठंतरी केवळ, केवळ, फक्त, बरोबर, असे वर्ड जिथे जिथे वापरलेले असतात, जनरली सामान्यपणे ते स्टेटमेंट नेहमी चूक असतात. ठीक आहे? कारण याचा अर्थ काय होतो रे? हा जो इंडेक्स आहे तो केवळ किमान वेतन निश्चित करण्यासाठीच वापरला जातो. फक्त किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरला जातो का? तर नाही. किमान वेतन निश्चित करण्यासाठी वापरला जातो, त्यासोबतच तो महागाई भत्ता मोजण्यासाठी सुद्धा वापरला जातो. म्हणून फक्त केवळ या वर्डमुळे हे विधान मात्र या ठिकाणी चूक झालेलं दिसतंय. पुढचं विधान बघा, हे वस्तू आणि सेवांच्या एका निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. आता ही पण इथे एक बघा, एलिमिनेशन टेक्निकसाठी जेव्हा केव्हा पेपर सेटर प्रश्न सेट करतो आणि स्टेटमेंट देतो, ठीक आहे, तर तुम्ही बारकाईने जेव्हा लक्षात तुम्ही देता त्यावेळेस तुमच्या हे लक्षात यायला पाहिजे की त्यांनी पूर्ण स्टेटमेंट शेवटी निगेटिव्ह केलंय. जनरली जे स्टेटमेंट पेपर सेटरने शेवटी निगेटिव्ह केलेले असतात ना, तर ते जनरली चूक असतात. पण यावर आणखी एक बघा, वस्तू आणि सेवांच्या निश्चित बास्केटवर आधारित आहे, जे कधीही बदलत नाही. तर असं नाही, याच्यामध्ये सातत्यानं बदल होताना दिसतात. कारण हा निर्देशांक अगोदर 393 वस्तूंसाठी मोजला जायचा आणि सध्या तो कितीसाठी मोजला जातोय? 463 वस्तूंसाठी मोजला जातो, वस्तू आणि सेवांसाठी मोजला जातो. ठीक आहे? त्यामुळं हे पण स्टेटमेंट चुकतंय. आणि हा आता ड विधान बघा, इथं तर सगळ्या ठिकाणी आपल्याला अ ड हे दिलेत, अ ब तर इथंच गेलंय, त्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. आता अ क आणि ड, आता आपल्याकडे उरले ऑप्शन फक्त ड, त्यामुळे उत्तर हे असणार आहे. ते का आहे हे सांगतो. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन म्हटलंय. म्हणजे काय? कधी कधी इंग्लिश मधनं हे वाचा, तुम्हाला फायदा होईल. फेअर वेजेस, वाजवी वेतन मिळवून त्यांचं जीवनमान चांगलं राखायला मदत होतं. याचा उद्देश काय रे? मुळात CPI इंडस्ट्रियल वर्कर्सचा मूळ उद्देश काय असतो? हा तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल बघा, तुमचे कोणी गव्हर्नमेंट सर्वंट मित्र असतील, कोणी अधिकारी मित्र असतील, त्यांच्याकडनं आपण ऐकत असतो महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ झाली. हा जो इंडेक्स आहे, हा इंडेक्स वरनं तुम्हाला डिअर्निंग अलाउन्स वाढून मिळतो, म्हणजे महागाई भत्ता वाढून मिळतो. कारण कसं असतं रे, वस्तू आणि सेवांच्या किमती ह्या सातत्याने वाढत असतात. मग शासकीय कर्मचाऱ्यांना तुमचा जो काही पगार असतो तो पुरेसा होत नाही. म्हणून मग शासन काय करत असतं, तुमचे जे मूळ पगार असतो त्याला बेसिक पे म्हणतात, त्याच्यासोबत डिअरनेस अलाउन्स दिला जातो. नेहमी ऐका तुम्ही जेव्हा एखाद्या तुमच्या मित्राची पगाराची रिसीट घेऊन बघाल, त्यावर त्यांनी लिहिलेलं असतं बघा, बेसिक पे, डिअरनेस अलाउन्स. ठीक आहे? म्हणजे काय, एक मूळ रक्कम असते पगाराची, ती मूळ रक्कम म्हणजे बेसिक पे, त्यावर डिअरनेस अलाउन्स दिला जातो, म्हणजे महागाई भत्ता. कारण तुमची एक बेसिक पगार असते, पण ती नुसती बेसिक पगार पुरेल का तुम्हाला? तर नाही, कारण वस्तू आणि सेवांच्या किमतीत सातत्यानं बदल होत असतो. त्यामुळे शासन काय करत असतं, दरवर्षी ज्या काही वस्तू आणि सेवांच्या किमतीमुळं जे काही किंमतवाढीमध्ये बदल होतात, त्याचा शासकीय कर्मचाऱ्यांना फटका पडू नये, त्यांचा पगार त्यांना पुरेसा पुरावा म्हणून काय करतं, की या इंडेक्सच्या आधारे महागाई भत्ता जाहीर करतं. आणि बेसिक पगार आणि महागाई भत्ता असं दोन्ही मिळून तुम्हाला पगार दिला जातो आणि तो पगार तुम्हाला पुरेसा ठरतो. त्याच्यामुळेच काय होतं, तुमचं जीवनमान चांगलं व्हायला मदत होते. हे स्टेटमेंट त्यांनी इथं दिलंय. औद्योगिक कामगारांना वाजवी वेतन मिळून त्यांचा जीवनमान चांगले राखण्यास मदत करतं. म्हणजेच काय, याचं उत्तर फक्त विधान ड हे आलं पाहिजे. ठीक आहे? चला, आता हा आपण पेपर हा बघत असताना हा आपल्या किंमतवाढीचा घटक आहे, हा आपण त्यावेळेला डिटेल अभ्यासणार आहोत. आता आपण या एका याच्यामध्ये अभ्यासाच्या आधारेही हा प्रश्न कसा सोडवता येतो, इलिमिनेशन टेक्निकच्या आधारेही हा प्रश्न कसा सोडवायला पाहिजे हे आपण पाहिलं. चला आता पुढचा प्रश्न बघू. बघा, प्रश्न क्रमांक 2. हा प्रश्न बघा काय आहे, खालीलपैकी मध्यवर्ती बँकेच्या गुणात्मक पत नियंत्रणाचे साधन
नाही. प्रश्न नेहमी बारकाईनं वाचायचा, अगोदर शेवटी योग्य अयोग्य काय विचारलंय त्याला नेहमी अंडरलाईन करून घ्यायची. आता हा प्रश्न कुठला आहे रे? बँकिंग टॉपिकचा आहे. प्रश्न कुठला आहे हा? बँकिंग. बँकिंग मध्ये पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी काही मॉनिटरी पॉलिसी राबवत असतं ती कशा पद्धतीने राबवतं, त्याचे कुठले कुठले साधनं असतात रे? एक असतं क्वांटिटेटिव्ह मेजर म्हणजेच संख्यात्मक साधनं, आणि दुसरं असतं क्वालिटेटिव्ह मेजर म्हणजेच गुणात्मक साधनं. थोडक्यामध्ये काय, आपल्या बाजारामध्ये किंमत वाढ होऊ नये, बाजारामध्ये प्रमाणापेक्षा जास्त पैसा जाऊ नये. प्रमाणापेक्षा जास्त जर पैसा दिला, बँकांनी प्रमाणापेक्षा जर जास्त लोन द्यायला सुरुवात केली, तर लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त जातो. मग जर लोकांच्या हातामध्ये पैसा जास्त आला, तर अचानक लोक भरपूर वस्तूंची मागणी करायला लागतात. त्या मानानं उत्पादन नसतं, आणि त्यामुळे काय होतं, मागणी खूप वाढून जाते, पुरवठा त्याला कमी पडतो आणि महागाई वाढ घडून येते. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे नेहमी बाजारामध्ये बँकांकडे खूप जास्त प्रमाणापेक्षा जास्त पैसा जाऊ नये, किंमत वाढ होऊन अर्थव्यवस्था ढासळू नये, या सर्वांची काळजी घेत असते. आणि त्याच्यासाठी ते दोन प्रकारच्या साधनांचा वापर करत असते. एक असते संख्यात्मक आणि गुणात्मक. संख्यात्मक साधनांमध्ये काय काय असतात रे? CRR असतो, कॅश रिझर्व्ह रेशो, SLR असतो, बरोबर. पुन्हा बँक रेट असतो, बरोबर. पुन्हा रेपो रेट असतो, पुन्हा रिव्हर्स रेपो रेट असतो, बरोबर. अशा कितीतरी साधनं आहेत जे संख्यात्मक साधनं आहेत. आणि दुसरे कुठले साधनं असतात तर गुणात्मक साधनं असतात. हा जो प्रश्न विचारलाय तो गुणात्मक साधनांवर विचारलाय. आणि आता तुम्ही 23चा जेव्हा क्वेश्चन पेपर बघाल त्यावेळेला संख्यात्मक साधनांवर प्रश्न विचारलाय. म्हणजे बँकिंग टॉपिकवर आणि विशेषतः RBIच्या मॉनिटरी पॉलिसीवर सातत्यानं प्रश्न विचारताना दिसत आहेत. त्यामुळे हा अतिशय बारकाईनं करणं गरजेचं आहे. आता हा जो प्रश्न विचारलाय तो गुणात्मक पतनियंत्रणाचं कोणतं साधन नाही असं विचारलंय. म्हणजे असं कुठलं तरी एकच साधन जे असेल ते गुणात्मक नसणार आहे. तर बघा, उपभोग कर्जाचं नियंत्रण करणं हे कसलं साधन आहे रे? गुणात्मक साधन आहे. कर्ज तारण सीमांचं नियमन करणं पण आहे, आणि आदेशांच्या मार्फत नियंत्रण करणं पण आहे. खुल्या बाजारातील व्यवहार हे नाही, यालाच काय म्हणतात? OMO म्हणजेच ओपन मार्केट ऑपरेशन्स. तर हे कसलं साधन आहे रे? तर हे संख्यात्मक साधन आहे. कसलं साधन आहे? संख्यात्मक साधन आहे. ठीक आहे. तर बघा, आता आपण हे जे चार आहेत, हे गुणात्मक साधन म्हणजे काय? RBI काय करत असतं? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, बँक खूप जास्त कर्ज. आता कसं असतं की बँक कर्ज देत असताना बघा, आपण अग्रक्रम क्षेत्र कन्सेप्ट ऐकले किंवा आपण ते अभ्यासणार आहोत. तर बघा, कधी कधी काय करत असतं रे, लोक काय करतात, पैसा हातामध्ये आला की उपभोग कर्ज खूप मागवतात. म्हणजेच काय, मला टीव्ही घ्यायचा, मला फ्रीज घ्यायचा, मला मोबाईल घ्यायचा आहे, मग काढ बँकेचं लोन, काढ त्याचे हप्ते, भर त्याचा EMI, बरोबर. म्हणजेच काय होतं, मग बँका पण काय करतात, त्याची खूप डिमांड आहे म्हणून उपभोग कर्जावर जास्तीत जास्त कर्ज देण्याचा प्रयत्न करतात. मग काय होतं, एकाच सेक्टरला किंवा त्यापासून अर्थव्यवस्थेला फारसा पैसा मिळत नाही, म्हणजे फायदा मिळत नाही. अर्थव्यवस्था वाढीला फार त्याने मदत होत नाही. मदत होते पण त्या प्रमाणामध्ये मदत होत नाही. तेच जर कर्ज बँकांनी उद्योगासाठी दिलं, तेच कर्ज बँकांनी शेतीच्या डेव्हलपमेंटसाठी दिलं, अशा उत्पादक घटकांकडे जर बँकांनी कर्ज दिलं तर त्याचा अर्थव्यवस्थेला फायदा होतो. त्यामुळे RBI काय करते, गुणात्मक साधनांचा वापर करत असताना जो जो पैशाचा बँकातील कर्ज देण्याचा जो ओघ आहे, तो जो अनुत्पादक क्षेत्रांकडे वळलाय तो सोडून तो उत्पादक क्षेत्रांकडे कसा वळावा यासाठी RBI जो काही प्रयत्न करते त्याला आपण गुणात्मक साधनं असं म्हणतो. आणि त्या माध्यमातून बघा, त्याचं पहिलं साधन काय आहे? उपभोग कर्जाचं नियंत्रण करणं. म्हणजेच मी तुम्हाला आता सांगितलं, टीव्ही, फ्रीज इत्यादी मोबाईल ह्याच्यावर आपण खूप जास्त कर्ज घेण्याचा प्रयत्न करतो आणि बँकाही सरळ हाताने कर्ज देत असतात. मग त्याचा परिणाम काय पडतो की दुसऱ्या ज्या उत्पादक घटक आहेत तिकडे कर्ज देण्यासाठी पैसा अपुरा पडू शकतो. त्यामुळं RBI काय करते, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करते. हे एक साधन झालं. दुसरं बघा, कर्ज तारण सीमांचं नियमन. म्हणजेच काय रे, बघा, कधीही बँका कर्ज देत असताना काय करत असतात, आता जे काही तुम्ही तारण ठेवत असता कर्ज काढत असताना, समजा तुम्हाला 1000 रुपयाचं कर्ज पाहिजे, बरोबर. तर तुम्ही काय करता, 1000 रुपयाच्या त्याच मूल्याचं काहीतरी गोष्ट तुम्हाला तारण म्हणून ठेवावी लागते. पण बँका पैसे जेव्हा तुम्हाला देत असतात, कर्ज जेव्हा देत असतात, तर 1000 रुपयाचं लगेचच कर्ज देतात का? म्हणजे 1000च्या तारणाला 1000चं कर्ज देतात का? तर कधीच देत नाहीत. मग 1000 साठी ते 700 रुपयांचं कर्ज देतात. म्हणजेच काय होतं, 1000 रुपयाचं तारण मी ठेवलंय, त्या बदल्यात मला बँकेने 700 रुपये दिलेत. म्हणजे मधली जी 300 रुपयांची रक्कम असते तो काय असतो? गाळा असतो. म्हणजेच काय असतं, मार्जिन, बरोबर, हाच बँकेचा गाळा असतो. मग RBI या साधनाचाही वापर करू शकते. मग RBI जास्त कर्ज जर द्यायला लागली आणि अर्थव्यवस्थेत पैशाचं प्रमाण जर खूप जास्त झालेलं असेल, त्यामुळे महागाई वाढणार असेल, तर मग RBI काय करते, हा जो कर्जाचा गाळा आहे
तो आता जसं मी म्हटलं होतं 1000 मागे 700 रुपये देते उदाहरण, तसं मग आरबीआय काय म्हणते जास्त कर्ज देऊ नये म्हणून एक काम करा, तो कर्जाचा गाळा वाढवा. मग काय करा, 1000 रुपयाच्या जागी 700 रुपये तुम्ही जिथं देताय तिथं 600 रुपये द्या. म्हणजे जिथं 300 रुपयाचं मार्जिन यायचं तिथं परत 400 रुपये कमी भेटायला लागले. बरोबर? मग त्याचा परिणाम काय होतो की लोकांच्या हातामध्ये जास्त पैसा दिला जात नाही. म्हणजेच किंमत वाढ कंट्रोलमध्ये येते. पुढचं साधन बघा, आदेशाच्या मार्फत नियंत्रण. म्हणजे आरबीआय कधी कधी काय करते, दरवेळेला सर सांगत बसत नाही, कधी कधी डायरेक्ट आदेश देत असते की बँकांनी, आपण बघत असतो बघा, आधीमध्ये पाहिले असेल रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या क्रिकेटरच्या माध्यमातून जाहिरात केलेली होती. के.एल. राहुल असेल, शुभमन गिल असतील, आरबीआय कहता है, नाही का, आपण पाहिले असेल बघा अधूनमधून ऍडव्हर्टाईज. ती काय प्रकार होतं रे, आदेशाच्या मार्फत नियंत्रण. म्हणजे आरबीआय काय करते, कधी कधी आदेश देते, रेग्युलेशन देते की बँकांनी या प्रकारचे कर्ज अजिबात देऊ नये, किंवा बँकांनी याच पर्सेंटेजने कर्ज द्यावे, किंवा बँकांनी याच क्षेत्रांना जास्त कर्ज द्यावे. हे जे पद्धत आहे त्यांची, ती आदेशामार्फत नियंत्रण आहे. ठीक आहे. आणि हे जे ओएमओ ऑपरेशन आहे, हे काय आहे रे, हे सर्व संख्यात्मक साधन आहेत, गुणात्मक नाही. संख्यात्मक साधनांचा उद्देश काय असतो, अर्थव्यवस्थेमध्ये जो काही पैसा असतो त्यावर कंट्रोल ठेवणं, जास्त पैसा जाऊ नये, त्यामुळे किंमत वाढ होऊ नये, यावर कंट्रोल ठेवणं, म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैशाच्या आकारमानावर नियंत्रण ठेवण्याचा आरबीआयचा जो प्रयत्न असतो त्याला संख्यात्मक साधनं म्हणतात. त्यातलाच हा एक प्रकार आहे ओपन मार्केट ऑपरेशन. काय करतं आरबीआय, ओपन मार्केट ऑपरेशन म्हणजे काय, हे कुठलं साधन आहे, संख्यात्मक. त्यामुळे हे काय, आपल्याला त्यांनी गुणात्मक विचारलं होतं, त्यामुळे हे संख्यात्मक असल्यामुळे हे ऑप्शन येणार नाही. खुल्या बाजारातील व्यवहार करत असताना आरबीआय काय करत असते की जे केंद्र शासनाला किंवा राज्य शासनाला कर्ज उभारून देत असते, मग आरबीआय काय करते, रोखे जारी करते केंद्र शासनाच्या नावे. ते रोखे बाजारामध्ये विकते. मग त्या रोखे कोण कोण घेऊ शकतं, सर्वसामान्य माणूसही घेऊ शकतो, बँकाही घेऊ शकतात. मग आरबीआय काय करते, रोख्यांची विक्री करून, अर्थव्यवस्थेत पैसा जर जास्त असेल तर बँकांना रोखे विकते. मग बँका काय करणार, समजा 1 कोटीचा एक रोखा आहे, तर बँका काय करणार, बँकां 1 कोटीला ते खरेदी करणार. म्हणजे ते जे बँकांकडला 1 कोटी रुपये आहे, ते 1 कोटी रुपये कुणाकडे जाणार, आरबीआय कडे जाणार, आणि बँकांच्या हातातला पैसा कमी होणार. म्हणजे बँकांकडले 1 कोटी डिपॉझिट कमी झालं, मग बँकांकडले 1 कोटी डिपॉझिट कमी झालं तर बँका तेवढ्या प्रमाणात कर्ज लोकांना देऊ शकत नाहीत. म्हणजेच काय करणार, अर्थव्यवस्थेतल्या एकूण पैशाच्या आकारमानावर कंट्रोल ठेवणार. त्यामुळे हे कुठलं साधन आहे रे, संख्यात्मक साधन आहे. ठीक आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलं होतं गुणात्मक कोणतं साधन नाही, त्यामुळे हे जे 3 साधनं होती ही गुणात्मक होती, आणि हे 4 नंबरचं जे साधन आहे ते कुठल्या प्रकारचं आहे, संख्यात्मक आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. बघा त्याच्या पुढचं बघा. आता माझ्या हे लक्षात येत आहे की विश्लेषण मी थोडंसं डिटेल घेतोय, पण याचं कारण असं आहे की ऑलरेडी याची आन्सर की आउट झालेली आहे. याचा पेपर होऊन 2 ते 3 महिने होऊन गेला आहे. तुम्हाला याची उत्तरं माहिती आहेत, परंतु काही उत्तरं हे नेमकं कुठल्या घटकावर प्रश्न येत आहेत, त्याची उत्तरं आपण कशी काढली पाहिजेत, काही प्रश्न संदर्भ नसताना सुद्धा कशी सोडवली पाहिजेत, हे सर्व चारही बाजूंनी सांगण्याचा माझा या लेक्चरचा उद्देश आहे. पुढचा प्रश्न बघा, खालील विधानांपैकी कोणतं विधान बरोबर आहे असं विचारलंय. प्रश्न काय आहे, भारतीय हस्तोद्योग विकास महामंडळाची स्थापना 1958 साली झाली, हे पहिलं स्टेटमेंट आहे. तर हे विधान कसं आहे, बरोबर आहे. हा कुठला टॉपिक अंतर्गत हा सिलेबसचा घटक आहे, तर उद्योग या टॉपिक अंतर्गत. मग बघा, भारतीय हस्तोद्योग, कधी कधी मित्रांनो अर्थव्यवस्थेचा अभ्यास करताना किंवा कुठल्याही विषयांचा अभ्यास करताना कधी कधी प्रश्न हा इंग्लिश मधनं वाचणं अनिवार्य असतं, कारण त्याचे काही शब्द असतात, जसं राज्यशास्त्रामध्ये अपॉइंटेड आणि इलेक्टेड या वर्डमुळं उत्तर फिरताना दिसतं. त्यामुळं कधी कधी प्रश्न हे तुम्ही इंग्लिश मधनं सुद्धा वाचणं अपेक्षित असतं. आता इथं बघा, इंडियन हँडीक्राफ्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, ठीक आहे, म्हणजे याची स्थापना कधी झाली, 1958 ला झाली. तर हे स्टेटमेंट अगदी बरोबर आहे. आणि नंतर याचं रूपांतर 1962 ला याचं नामकरण काय झालं, तर हँडीक्राफ्ट अँड हँडवूड एक्सपोर्ट कॉर्पोरेशन असं याचं 1962 साली नंतर नामकरण करण्यात आलं. ही संस्था काय करते रे, जे काही हातमाग उद्योग आहेत त्यांनी जे काही बनवलेल्या वस्तू आहेत ते एक्सपोर्ट करण्याचं काम करते. ठीक आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. दुसरं विधान काय दिलं होतं, पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना, याच्यावर प्रश्न ह्यांनी विचारलाय आणि हे केंद्र शासन पुरस्कृत विचारलाय. बऱ्याच जणांना हे उत्तर अपेक्षित नव्हतं, कारण ही जी योजना आहे केंद्र शासन पुरस्कृत नाही. म्हणजे काय, सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड असा इंग्लिश मध्ये ह्यांनी वर्ड वापरलाय. तर ही योजना खरं तर सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड योजना नाही, ती योजना कसली आहे रे, सेंट्रल सेक्टर स्कीम आहे.
बर सर, मग हे तरीही आयोगाने याचं उत्तर बदलून दिलेलं आपल्याला दिसत नाही. कधी कधी मित्रांनो, काही आयोगाचा पेपर सेटर जे आहेत त्यांनी कुठल्या संदर्भ ग्रंथांचा वापर केलाय, त्यामध्ये ते काय दिलंय त्यावर आधारित ते उत्तर देत असतात. कधी कधी आपल्याला अपेक्षित असतानाही आयोग उत्तर बदलून देताना मात्र दिसत नाही. त्यामुळे 1 ते 2 प्रश्न हे कधीतरी आयोगाकडनं अशा गोष्टी होतात. त्यामुळे त्या गोष्टी ह्या आपल्या हातात नाही. ज्या गोष्टी आपल्या हातात आहे आपण त्याचा जास्तीत जास्त विचार करून जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर बघा, मी काय म्हटलं, पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना ही योजना कधी चालू झाली होती? तर ही योजना 2023 ची आहे. योजना कशासाठी होती? ही केंद्रीय सूक्ष्म लघु मंत्रालयाची योजना होती. मग ही योजना काय होती नेमकी? जे हस्तकारागीर आहेत, बरोबर, त्यांच्या एकूण 18 प्रकारचे उद्योग त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना होती, पीएम विश्वकर्मा कौशल सन्मान योजना. आणि या योजनेअंतर्गत काय करणार होतं केंद्र शासन, की तुम्हाला 2 टप्प्यामध्ये 5% दरानं कर्ज देणार होतं हस्तकारागिरांना. काय करणार? एका टप्प्यामध्ये 1 लाख रुपये देणार आणि पुढच्या टप्प्यामध्ये 2 लाख रुपये देणार. म्हणजे एकूण 3 लाखाचं कर्ज या हस्तकारागिरांना. 18 प्रकारचे उद्योग आहेत, त्याच्यात चांभार काम असेल, सुतार असेल, नाही का, असे बरेच 18 उद्योग आहेत. अशा 18 पारंपरिक जे व्यवसाय करणारे हस्तकारागीर आहेत, यांच्या कलांना वाव मिळावा, त्यांच्या कौशल्याची डेव्हलपमेंट व्हावी, त्यांना कर्ज मिळावं, या उद्देशाने ही योजनेची सुरुवात करण्यात आली होती. हे कुठल्या मंत्रालयाची योजना आहे? केंद्रीय सूक्ष्म लघु व उद्योग मंत्रालय या मंत्रालयाची योजना आहे. 2023 साली चालू झाली. ठीक आहे. पण आता इथं आपला प्रश्न इथं आहे, ही केंद्रशासित पुरस्कृत योजना नाही, तर ती कशी होती? सेंट्रल सेक्टर स्कीम होती. तर सर, मग सेंट्रल सेक्टर स्कीम आणि सेंट्रल गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड स्कीम यामध्ये काय फरक आहे? तर मी तुम्हाला फरक सांगतो. बघा, केंद्रीय योजना म्हणजे सेंट्रल सेक्टर स्कीम आणि सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम म्हणजे केंद्र प्रायोजित योजना. तर ही योजना जी आहे ही सेंट्रल सेक्टर होती, म्हणजे इथं केंद्रीय योजना असं त्याचं ट्रान्सलेशन असायला पाहिजे होतं, किंवा इथं पण ते सेंट्रल सेक्टर स्कीम असायला पाहिजे होती. पण आयोगाने उत्तर मात्र ते दिलेलं नाही. सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणजे काय? ज्या योजनेला पूर्ण फंडिंग हे केंद्र शासन करत असतं आणि त्या योजनेचं इम्प्लिमेंटेशन सुद्धा केंद्र शासनाचीच एखादी संस्था करत असते, अशा योजनेला आपण काय म्हणतो? सेंट्रल सेक्टर स्कीम म्हणतो. ही जी योजना होती ही सेंट्रल सेक्टर स्कीम होती. आणि मग सेंट्रल स्पॉन्सर स्कीम म्हणजे काय? केंद्र पुरस्कृत योजना. म्हणजेच काय? केंद्र आणि राज्य यांचा काहीतरी एक प्रमाण ठरलेलं असतं, पर्सेंटेज ठरलेलं असतं, जसं 60-40 वगैरे असं पर्सेंटेज ज्या योजनांमध्ये ठरलेलं आहे सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम, तिथं त्याला केंद्र शासन पुरस्कृत योजना असं म्हणतात. आणि त्या योजनेचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ती राज्य शासनाची एखादी संस्था करताना आपल्याला दिसत असते. ठीक आहे. त्यामुळं हा प्रश्न थोडा संदिग्ध होता, परंतु तरीही आयोगानं याचे उत्तर मात्र हे बरोबर दिलेलं दिसत आहे. चला आता, म्हणून याचं उत्तर काय आलेलं आहे रे? पर्याय क्रमांक 3 अ आणि ब बरोबर आहे. ओके, चलो नेक्स्ट. आता बघा, हा लोकसंख्येवर प्रश्न आहे. गेल्या 5 वर्षामध्ये 1 ते 2 प्रश्न लोकसंख्या टॉपिकवर सातत्याने येताना दिसत आहेत. कधी फॅक्च्युअल येतात तर कधी कन्सेप्च्युअल येतात. हा जो लोकसंख्येचा प्रश्न आहे हा कन्सेप्च्युअल आहे. हा तुम्हाला एक्झॅक्ट अशाला असं कुठेही आढळणार नाही. तुम्ही आजपर्यंत जो काही लोकसंख्येचा अभ्यास केलाय त्यावरनं लॉजिक लावून हा प्रश्न सोडवायचा होता. प्रश्न काय आहे? भारतीय लोकसंख्येच्या अभ्यासात खालीलपैकी सतत बदलणारे 3 प्रमुख घटक कोणते? आता बघा, कुठले घटक असे आहेत की जे सातत्याने चेंज होतात? आता मला सांगा. जन्मदर, हो, सगळीकडेच कॉमन आहे, म्हणजे हे तर असणारच आहे. आता बघा, मृत्यूदर आणि माता मृत्यूदर. मला सांगा, माता मृत्यूदरामध्ये सातत्याने बदल होताना दिसतो का? त्याच्यामुळे लोकसंख्येमध्ये बदल होताना दिसतो का? फार फार प्रमाणात तर नाही. त्यामुळं हे इलिमिनेट करता येतं आपल्याला. मग आता उत्तर यामध्ये किंवा यामध्ये असणार. ठीक आहे. मृत्यूदर आणि जन्मदर यावर तर लोकसंख्या ठरत असते. त्यानंतर पुढचं बघा, अर्भक मृत्यूदर आणि स्थलांतर. तर अर्भक मृत्यूदरामध्ये सुद्धा खूप जास्त वाढ आणि खूप जास्त घट होताना दिसते का? नाही, ते एक स्टॅग्नंट लेवलला असतात, म्हणजे थोड्याफार प्रमाणामध्ये त्यात बदल होतो. पण लोकसंख्येवर स्थलांतरामुळे मात्र खूप बदल होताना दिसतो. अचानक एखाद्या राज्यामध्ये उद्योग यायला चालू झाले की भरपूर लोक असे असतात जे त्या राज्यामध्ये स्थलांतर करताना दिसतात, बरोबर. त्यामुळं लोकसंख्येच्या अभ्यासात सतत बदलणारे 3 प्रमुख घटक असं म्हटल्यामुळं जन्मदर, मृत्यूदर आणि स्थलांतर हे सर्वात जास्त बदल घडवून आणणारे आणि सातत्याने बदल होणारे घटक आहेत, हे आपल्याला लक्षात येतं. चला पुढचं बघू आपण.
आता बघा हा प्रश्न मित्रांनो, हा प्रश्न सुद्धा अतिशय लॉजिकल आहे. आता आपण प्रश्न कधी कधी काय होतं, आपल्या पुस्तकांमध्ये बरेच प्रश्न थेट असताना दिसत नाहीत. मग आपल्याला वाटतं पेपर अवघड आलाय. पण तुम्ही थोडंसं प्रश्नपत्रिका शांत डोक्यानं जेवढं सोडवायची प्रॅक्टिस तुम्ही कराल, जेवढे आतापर्यंत आयोगाच्या PYQचा अभ्यास कराल, तेवढं तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवणं सोपं जाईल. आता हा प्रश्न बघा, काहीही माहीत जरी नसलं, एक जनरल माणूस सुद्धा कसा सोडवू शकतो? आपण IMF च्या 2024 मध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार जगातील सर्वोच्च 5 अर्थव्यवस्था, IMFच्या 24 मध्ये नमूद जगातील सर्वोच्च 5 मोठ्या अर्थव्यवस्था किंवा सर्वात श्रीमंत देशांचा योग्य क्रम, असा प्रश्न त्यांनी विचारलेला दिसून येतोय. आता मला सांगा, जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे? ऑप्शन नीट बघा. चीन आहे का? नाही. जर्मनी आहे का? नाही. ऑप्शन क्रमांक 1, ऑप्शन क्रमांक 3 इथंच इलिमिनेट झाले. बरोबर? नंतर बघा, सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे? तर बरोबर आहे, अमेरिका आहे. बर, मग त्यानंतर 2 नंबरची सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणती आहे? भारत आहे का चीन आहे? भारत आहे का चीन आहे रे? तर कुठली आहे? चायना आहे. ऑप्शन तुम्हाला उत्तर इथंच मिळून गेलं. बरोबर? दरवेळेस पाठच केलं पाहिजे असं नाही. आता इथं बघा, अमेरिका, भारत, अमेरिका नंतर चायना, त्यानंतर जर्मनी, जपान आणि भारत. इथं ऍक्च्युअल क्रम हा असा असायला पाहिजे होता. या अहवालानुसार 3 नंबरला जपान होतं आणि 4 नंबरला जर्मनी होती. तर इथं मात्र आयोगानं थोडंसं उलट केलेलं दिसतंय, पण बाकी ऑप्शन कुठेही नसल्यामुळं आपण पर्याय क्रमांकापर्यंत इथं पोहोचताना दिसतोय. म्हणजे हा प्रश्न निव्वळ लॉजिकल बेसिसवर सुद्धा सोडवणं शक्य आहे. पुढचा प्रश्न बघू. दरवर्षी कर सुधारणा समित्यांवर मात्र प्रश्न येताना दिसत आहेत. 2024 साली विजय केळकर समितीवर प्रश्न आलेला आहे. तर 2023च्या पूर्व परीक्षेमध्ये राजा चेल्लय्या समितीवर प्रश्न विचारलेला दिसून येतोय. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कर सुधारणाच्या ह्या ज्या समित्या आहेत, त्या अतिशय 4 ते 5 समित्या आहेत. त्या वन लाईनर जरी तुम्ही पाठ करून ठेवल्या तर तुमचा 1 मार्क या ठिकाणी फिक्स होणार आहे. आता हा प्रश्न बघा, डॉक्टर विजय केळकर समिती डायरेक्ट त्यांनी विचारलंय, त्याचा अहवाल डॅश डॅशशी संबंधित आहे. म्हणजे त्यांना असं म्हणायचंय, डॉक्टर विजय केळकर समिती खालीलपैकी कुठल्या घटकाशी संबंधित आहे? बरोबर? तर याचं उत्तर काय आहे? अप्रत्यक्ष कर सुधारणा, इनडायरेक्ट टॅक्सेस. ठीक आहे? ही समिती कधी गठीत करण्यात आली होती? तर 2002 ला गठीत करण्यात आली होती. आणि ही समिती अप्रत्यक्ष करासंदर्भात तर होतीच, पण ती डायरेक्ट टॅक्ससाठी सुद्धा होती. म्हणजे ती डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स या दोन्हींसाठी ती समिती गठीत करण्यात आलेली होती. ठीक आहे? बरं बघा, आता इथं प्रशासकीय सुधारणा दिलंय. तर प्रशासकीय सुधारणेसंदर्भात हा टॉपिक कर सुधारणा आहे. तर आपण असं घेऊ की ही कर प्रशासन सुधारणा जर विचारलं असतं, तर यासाठी कुठली समिती होती रे? पार्थसारथी शोम समिती होती. कर प्रशासन सुधारणा. बरोबर? कर प्रशासन सुधारणा जर विचारलं तर काय होती? पार्थसारथी शोम ही समिती होती. ठीक आहे? व्यापारविषयक सुधारणा संबंध नाही आणि वित्तीय क्षेत्रातील सुधारणा. हा जो प्रश्न आहे तो कशाशी संदर्भित होता? डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स संबंधी विजय केळकर समिती होती, जी 2002 साली स्थापन करण्यात आलेली होती. मग याचा अभ्यास करत असताना अशा कुठल्या समित्या आहेत ज्या प्रत्यक्ष कर धोरणासाठी केल्या होत्या? अशा कोणत्या समित्या आहेत ज्या अप्रत्यक्षसाठी होत्या? आणि अशा कोणत्या समित्या आहेत ज्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अशा दोन्हींसाठी संबंधित होता? याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. ठीक आहे? यानंतर बघा, आता याला लागूनच मी प्रश्न विचारतो तुम्हाला, कधीतरी हा प्रश्न येणं अपेक्षित आहे बघा. कर सुधारणांचा जनक असं कुठल्या समितीला म्हणतात? तर ते कशाला म्हणतात? फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म्स. तर राजा चेल्लय्या समितीला म्हणतात. कशाला म्हणतात? कारण ती काय होती रे? टॅक्स रिफॉर्मसाठी होती, कर सुधारणेसाठी होती. राजा चेल्लय्या जी होती ना, ती कशासाठी होती? कर सुधारणा, टॅक्स रिफॉर्मसाठी होती. त्यामुळे त्याला काय म्हणतात? फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म्स असं म्हणतात. यावर प्रश्न येणं अपेक्षित आहे. त्यानंतर बघा, ही जी म्हटलं होतं, तर ही कर प्रशासन सुधारणा होती. पार्थसारथी शोम जी आहे, टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन रिफॉर्म. ठीक आहे? त्यामुळे कर प्रशासन सुधारणा म्हटलं तर मात्र पार्थसारथी शोम समिती. ठीक आहे? त्यामुळे ह्या ज्या काही समित्या आहेत त्या तुम्ही पाठ करणं अपेक्षित आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. हा प्रश्न बघा, हा प्रश्न बऱ्याच जणांचा कदाचित सिली मिस्टेकही झाली असण्याची शक्यता आहे. गेल्या सतत 2 वर्षामध्ये मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सवर आयोगाने प्रश्न विचारलेले दिसून येत आहेत. हा प्रश्न बघा काय आहे, किती साली म्हणजे किती मध्ये मानवी गरीब निर्देशांकाच्या जागी म्हटलंय. ठीक आहे? बऱ्याच जणांनी हे वाचणं डायरेक्ट पहिल्या ऑप्शन वरनं गेले असतील. हे काय होतं रे? ठीक आहे, त्यांचं म्हणणं काय होतं, तर कुठली मानवी गरीब निर्देशांकाच्या जागी हा काय होता? मानवी गरीब निर्देशांक म्हणजेच हा होता HPI, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. ह्युमन पॉवर्टी इंडेक्स याची स्थापना होती 1997 ची. ठीक आहे?
ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, पण प्रश्न त्याच्यावर नाही विचारला, त्यांनी पुढे विचारलाय. आपण काय होतं गडबडीला शेवटी हा प्रश्न आपल्याकडे येऊन जातो, त्यावेळेला आपण काहीच बघत नाही, पटकन तो आलाय म्हणतो पहिल्या नंबरचा ऑप्शन. आयोग फार हुशारीने ऑप्शन सेट करताना दिसतंय, त्यांनी तिथं हे विचारून डायरेक्ट त्याचा ऑप्शन पहिला टाकलाय. बऱ्याच जणांकडनं सिल्ली मिस्टेक होऊन पटकन आपण पुढे निघून जातो. प्रश्न मात्र त्याच्यावर नव्हता विचारला. त्यांनी काय विचारले, मानवी गरीब निर्देशांकाच्या ऐवजी बहुआयामी दारिद्र्य निर्देशांकाची संकल्पना मांडण्यात आली. म्हणजे प्रश्न हा एमपीआय नेमका कधीपासून चालू झालाय असा होता. तर एमपीआय कधी चालू झालाय रे? 2010 पासून. अगोदर मानव विकास अहवाल एचडीआर रिपोर्ट 1997 मध्ये एचपीआय काढला जायचा, ह्युमन पॉवर्टी इंडेक्स. त्याच्या जागी 2010 पासून बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स काढला जातोय. प्रश्न त्यावर होता, तर तो कधीपासून काढला जातो? 2010 पासून. याचे 3 निकष आहेत. कुठले कुठले आहेत रे? आरोग्य, शिक्षण आणि जीवनमानाचा दर्जा. या 3 निकषांवर प्रश्न काढला जातो. आयोगाचा अत्यंत आवडता प्रश्न आहे मित्रांनो. 23 ला आणि 2024 ला सलग 2 वर्षी या एकाच निर्देशांकावर आयोगानं प्रश्न विचारलेला दिसून येतोय. त्यामुळे हे जे काही इंडेक्स आहेत, एचडीआय ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, जीडीआय जेंडर डेव्हलपमेंट इंडेक्स, जीआयआय जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स, एचपीआय ह्युमन पॉवर्टी इंडेक्स, एमपीआय मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, तर हे जे काही इंडेक्स आहेत यावर प्रश्न आयोग दरवर्षी एक विचारताना दिसतंय. अत्यंत सोपे आहेत. हा निर्देशांक कधी सुरू झाला, याचे निकष कोणते, एवढं जर, आणि यामध्ये यावर्षी म्हणजे चालू वर्षी भारताचा रँक कितवा आहे, एवढं जरी आपण अभ्यासलं तरी आपला 1 मार्क्स इथं फिक्स होतो. ठीक आहे, चलो पुढचा प्रश्न बघू. आता बघा, हा प्रश्न कन्सेप्च्युअल आहे. आता इथं थोडंसं आपण इंग्लिश मधनं प्रश्न वाचणं अपेक्षित आहे. बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादन विचारलंय, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा. ठीक आहे, म्हणजेच नेट नॅशनल प्रोडक्ट, आणि इथं जीएनपी विचारलंय. ठीक आहे, बघा, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असतं. दुसरं स्टेटमेंट आहे, स्थूल राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश असतो, तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. तर हा प्रश्न जो आहे राष्ट्रीय उत्पन्न नॅशनल इन्कम या टॉपिकवर येतोय. यामध्ये जे काही कन्सेप्ट आहेत, जीडीपी म्हणजे काय, जीएनपी म्हणजे काय, एनडीपी म्हणजे काय, एनएनपी म्हणजे काय, जीएनआय म्हणजे काय, बरोबर. ह्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टवर हा प्रश्न आहे. याच वर्षी यावर 2 प्रश्न आले आहेत, तर 23 ला पण यावर 1 प्रश्न येऊन गेलाय. तर बघा, आता आपण कन्सेप्ट बघू. हा थोडं इंग्लिश मधनं बघितलं तर लक्षात येईल. मित्रांनो लक्षात घ्या, ग्रॉस. ठीक आहे, इथं काय विचारलंय, स्थूल राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच काय विचारले त्यांनी, जीएनपी. ठीक आहे, आणि इथं स्थूल राष्ट्रीय म्हणजे हा पण इथं जीएनपी. म्हणजे याच कन्सेप्टवर तुम्ही स्टेटमेंट नीट वाचले तर तुम्ही उत्तरापर्यंत जाल. आणि पुढं निव्वळ राष्ट्रीय उत्पादन म्हणजेच इथं एनएनपी. लक्षात ठेवा, ग्रॉस आणि नेट. ग्रॉस म्हणलं की स्थूल शब्द येतो. ग्रॉस जसं आपण ऐकतो जीडीपी, ग्रॉस डेव्हलपमेंट प्रोडक्ट, बरोबर. तसंच एनडीपी म्हटलं की काय, नेट डेव्हलपमेंट प्रोडक्ट. तर ग्रॉस आणि नेट, पहिल्यांदा हे 2 शब्द आपण समजून घेऊ. ग्रॉस जो असतो तर त्याच्यामध्ये एकूण पूर्ण किंमत असते एखाद्या उत्पादनाची. म्हणजे काय, उदाहरण. आणि नेट म्हटलं की कुठलाही शब्द येऊ द्या, मग तो जीडीपी असो, एनडीपी असो, जीएनपी असो, एनएनपी असो, असं आपण बऱ्याचदा बघतो आणि गोंधळून जातो की सर हे फार काहीतरी वेगळं दिसतंय. बिलकुल नाही, खूप छोटी कन्सेप्ट आहे. जी ग्रॉस म्हटलं की त्यामध्ये घसाऱ्याचा समावेश होतो, आणि एन म्हटलं, नेट म्हटलं की निव्वळ, त्यामध्ये घसारा वजा केला जातो. तर मग घसारा म्हणजे काय? आता उदाहरण समजा, एक विकी कौशलनं कटरीनाला पिक्चर मध्ये काम मिळेना म्हणून काय करून दिलंय, 10,000 रुपयाचे एक शिलाई मशीन टाकून दिले, असे आपण इमॅजिन करा. ठीक आहे, मग कटरीना खूप मन लावून कपडे बनवते काहीतरी भारी भारी, आणि तिने काय करते, दरवर्षी तिला, दर महिन्याला तिला त्या 10,000 रुपयाच्या एका शिलाई मशीन मागं 5,000 रुपयाचा तिला नफा राहतो. ठीक आहे, म्हणजे तिला काय झालं, 10,000 रुपयाची एकूण मशीन आणि 5,000 रुपयाचा दर महिन्याला तिला नफा उरतोय. पण काय होतं असतं रे, ती एवढं मन लावून काम करते त्या मशीनवर की काय असतं, त्या शिलाईचं मशीनचं पण काय मेंटेनन्स असतं, बरोबर. त्या शिलाई मशीन मध्ये पण कधी बिघाड होतो, मग त्या मेंटेनन्सवर काय खर्च होईल ना, किंवा ते मशीन वापरून वापरून त्या मशीनची झीज होईल, बरोबर. मग त्याचाही काही खर्च होईल ना. म्हणजे विकी कौशलनं 10,000 रुपयाला मशीन घेऊन दिली, कतरिनाला त्याच्यावर 5,000 रुपये दरवर्षी प्रॉफिट होतं. परंतु त्या 5,000 मधले 1,000 रुपये असं पकडून चला की
मेंटेनन्सवर खर्च होतात किंवा ते मशीन वापरून त्या मशीनची झीज होते किंवा त्याचं मेंटेनन्स करावं लागतं, त्यावर 1,000 रुपये खर्च होतात. म्हणजे तिला जरी 5,000 प्रॉफिट मिळत असलं तरी हे वजा 1,000 रुपये होतात. हे वजा जे असतो त्यालाच काय म्हणतो रे आपण? घसारा असं म्हणतो. काय म्हणतो? घसारा असं म्हणतो, म्हणजेच डेप्रिसिएशन. आणि मग तिला काय होतं, जे काही 5,000चं प्रॉफिट आहे त्यामधनं तो 1,000 वजा होतात आणि तिला नेट प्रॉफिट किती मिळतं? 4,000 रुपये. ठीक आहे. तर बस हीच कन्सेप्ट आहे. ही जे ग्रॉस आहे ते हे झालं आणि हे जे नेट प्रॉफिट आहे ते हे झालं. म्हणजेच एकूण किमतीमधनं घसारा वजा केला की ग्रॉसचं रूपांतर नेटमध्ये होतं, म्हणजेच स्थूलचं रूपांतर निव्वळमध्ये होतं. हे प्रत्येक कन्सेप्टला लागू होतं. तर इथं हाच प्रश्न विचारलाय, स्थूल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा म्हणजे जीएनपी पेक्षा निव्वळ राष्ट्रीय उत्पादन नेहमीच कमी असतं. अगदी बरोबर. कारण बघा, ग्रॉस किती होतं तुम्हाला प्रॉफिट? तर हे होतं 5, परंतु नेट किती आहे? 4, म्हणजे नेहमीच कमी असणार आहे, कारण त्यामधनं घसारा वजा होणार आहे. त्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर असणार. पुढचं वाचा. स्थूल राष्ट्रीय उत्पादनामध्ये म्हणजे जीएनपी मध्ये घसाऱ्याचा समावेश असतो. तर एक्झॅक्टली जीएनपी मध्ये काय असतं? हे 5,000 एकूण अमाऊंट धरलेली असते ना आपण. त्यामुळे आपण काय केलेलं असतं? 4,000चं प्रॉफिट पण असतं आणि 1,000 रुपये त्याचा घसारा पण ऍड करून ही 5,000 रुपयाची रक्कम झालेली असते. म्हणजेच ही कोणती रक्कम असते? ग्रॉस असते. म्हणजेच ही जीएनपी मध्ये काढली जाते. त्यामुळे हे बरोबर. तर निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात म्हणजेच नेट नॅशनल प्रॉडक्ट, निव्वळ राष्ट्रीय उत्पादनात घसाऱ्याचा समावेश नसतो. बरोबर. कारण ग्रॉस मध्ये आपण घसारा प्लस प्रॉफिट दोन्ही पकडून एकत्र प्रॉफिट म्हणतो, म्हणजेच ग्रॉस म्हणतो. परंतु जेव्हा आपण ते नेट मध्ये रूपांतर करायला लागतो त्यामध्ये काय करतो? ते एकूण प्रॉफिट मधनं घसारा वजा करतो आणि ही नेट रक्कम आपल्याला मिळते. म्हणजे हे ऍक्च्युअल प्रॉफिट आपल्याला मिळतं. म्हणजेच काय? एनएनपी मध्ये घसाराचा समावेश नसतो. बरोबर. एनएनपी मध्ये काय असतं? 5,000 वजा 1,000 म्हणजेच घसारा वजा केला जातो आणि आपल्याला नेट प्रॉफिट मिळतं. बरोबर. म्हणजेच काय? निव्वळ राष्ट्रीय उत्पादनामध्ये घसाऱ्याचा समावेश नसतो. त्यामुळे हे दोन्ही विधाने काय आहेत रे? बरोबर आहे. ठीक आहे. एवढ्या साध्या सोप्या या कन्सेप्ट आहेत. तरी आपण जेव्हा आपली बॅच लॉन्च करतोय आपण लवकरच, त्याच्यामध्ये हा डिटेल कन्सेप्ट, प्रत्येक कन्सेप्ट ही उदाहरणासाठी तुम्हाला समजावून दिली जाईल. ठीक आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघू. बघा, हा प्रश्न बजेटवर आहे. दरवर्षी आयोग गेल्या 5 वर्षात जर तुम्ही क्वेश्चन पेपर काढून बघितले तर दरवर्षी जे काही लेटेस्ट बजेट मांडलं जाईल त्यावर एक प्रश्न विचारताना दिसतंय. त्यामुळं लेटेस्ट बजेटचा अभ्यास करणं आपण अपेक्षित आहे. ठीक आहे. चला, हा प्रश्न बघा काय विचारलंय. भारताच्या 2023-24च्या अर्थसंकल्पात कोणते विधाने काय विचारले? बरोबर आहे. पहिलं, भरड धान्याला श्री अन्न या नावानं सन्मानित करण्यात आलं, तर विधान बरोबर. किसान क्रेडिट कार्ड सुविधा वाढवण्यासाठी 23,000 कोटीची तरतूद करण्यात आली. अर्थसंकल्पामध्ये काय काय केलेलं असतं रे? कुठल्या कुठल्या शासकीय स्कीम्स आहेत, त्यामध्ये आपण किती किती खर्च करणार आहोत याची एक तरतूद दिलेली असतात. त्याच्यावर हा प्रश्न आहे. ही पण तरतूद बरोबर आहे. आणि राष्ट्रीय पशुधन मिशन म्हणजेच नॅशनल लाईव्ह स्टॉक मिशन यासाठी 1,000 कोटीची तरतूद केली आहे. तर असा संदर्भ कुठेही आढळून दिसत नाही. तर यावर मात्र 410 कोटीची तरतूद या ठिकाणी करण्यात आली होती. त्यामुळे हा प्रश्न हे त्यावेळेसच्या करंट इव्हेंटवरचा प्रश्न आहे. म्हणजे जे काही लेटेस्ट बजेट त्यावेळेला केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मांडला असेल त्यावर हा प्रश्न विचारलेला दिसतोय. त्यामुळे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2, अ आणि ब. चला पुढचा प्रश्न बघा. हा प्रश्न काय आहे? भारतीय रहिवाशांसाठी खालीलपैकी कोणती परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही? कधी कधी मित्रांनो तुम्ही बघा, कुठलेही विषय घ्या, तुम्ही जेव्हा आयोगाचे प्रश्न मराठी इंग्लिश दोन्हीमधनं बघाल, बरेच प्रश्न मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो की हे आयोगाने त्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर दडलेलं असतं. आता सिंपल हा प्रश्न नीट बघा. त्यांनी काय विचारले रे? भारतीय रहिवाशांसाठी कोणते परवानगी असलेले विदेशी चलन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडण्यासाठी अधिकृत व्यासपीठ नाही. म्हणजे काय? एखाद्या आपल्या समजा आपण अमेरिकेमध्ये एखादा भाऊ राहतोय आणि त्याला आपल्याला पैसे काही पाठवायचे, तर त्यासाठी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने जर आपल्याला पैसे पाठवायचे असतील तर असे कुठलं ऑथोराइज म्हणजे ज्याला गव्हर्नमेंटनं मान्यता दिली असे कोणते कोणते व्यासपीठ आहेत असं विचारलंय. म्हणजे तीन जे ऑप्शन असतील ते अधिकृत असले पाहिजेत आणि एक जे असेल ते अधिकृत नसलं पाहिजे. आता बघा, इथं एक मान्यताप्राप्त नावातच आहे, प्रश्नच विचारलाय अधिकृत, इथंच त्यांनी दिले एक मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज, हो असलं पाहिजे. आरबीआय द्वारे अधिकृत, हो असलं पाहिजे, कारण आरबीआयनंच अधिकृत केलंय. आता चौथं बघा, तिसरं बघा, फॉरेक्स ट्रेडिंग सेवा देणारं कोणतंही ऑनलाईन व्यासपीठ म्हटलंय.
म्हणजे कोणतंही म्हणजे काय, सर्वच. त्यात अधिकृत पण आले, अनधिकृत पण आले. आणि प्रश्नामध्ये काय विचारले, अधिकृत व्यासपीठ कोणतं नाही. सर्वच कसे येतील, ज्यांना ज्यांना मान्यता दिले तेवढेच ऑथोराइज असतील, तेच अधिकृत असतील. त्यामुळे हे पर्याय येणार नाही. मी तुम्हाला मगाशी म्हणलं होतं, जिथं आयोगाने एक्स्ट्रीम स्टेटमेंट केलेले असतात, म्हणजे सर्वच नाही का, सर्वच ह्याचा समावेश होतो किंवा केवळ एकाचाच समावेश होतो, म्हणजे हे एकटोक झालं, केवळ हे किंवा सर्वच, तर हे काय असतात, जनरली एक्स्ट्रीम जे स्टेटमेंट असतात ते रॉंग असतात. इथं त्यांनी सरसकटचा उल्लेख केलाय. फॉरेस्ट ट्रेडिंग सेवा देणारे कोणतेही ऑनलाईन व्यासपीठ, कोणतंही म्हटलं की त्यात लिगली आले, इलिगल आले, सर्वच आले. अगोदर हे खूप चालायचं म्हणून आरबीआय मध्ये याच्यावर रिस्ट्रिक्शन आणले, त्याच्यामुळं हे ऑप्शन या ठिकाणी चुकतंय. कोणताही या शब्दामुळे इथं हे चुकतं. चौथा ऑप्शन बघा, परकीय चलन व्यवहार करण्यासाठी आरबीआयने प्राधिकृत केलेली बँक. म्हणजेच हो, आता तिन्ही ऑप्शन मध्ये बघा, मान्यता प्राप्त, इथं पण बघा अधिकृत, इथं पण बघा प्राधिकृत, म्हणजे आयोगाने हिंट दिल्यात तुम्हाला. तिन्ही उत्तर बरोबर. इथं मात्र अधिकृत शब्द जरी दिला, इथं बघा, इथं या वाक्यामध्ये आहे कुठंतरी अधिकृत किंवा मान्यता प्राप्त नाही. सरसकट म्हणजे कोणताही उल्लेख केल्यामुळं 3 नंबरचं स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग होताना दिसतोय. ठीक आहे, त्यामुळं थोडस प्रश्न बारकाईने वाचला तरी आपल्याला काही माहिती नसलं तरी उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो. पुढचं बघू. आता बघा, हा प्रश्न बघा, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था आहे बरं का. आता बघा, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्थेचं मुख्य उद्दिष्ट. प्रश्न बघा, उद्दिष्ट नाही विचारलं, काय विचारलंय, मुख्य उद्दिष्ट विचारलंय. म्हणजे उद्दिष्ट हे अनेक असू शकतात, पण त्यातलं पण त्यांचं मुख्य उद्दिष्ट काय यावर प्रश्न विचारलाय. कधी कधी आयोग ट्रॅप टाकू शकतं, उद्दिष्ट पण टाकू शकतं आणि त्यामध्ये एकच फक्त मुख्य उद्दिष्ट टाकू शकतं. बरोबर. त्यामुळे आपल्याला वाटतं सर हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, पण माझं चुकलं काय, तो प्रश्न वाचताना चुकला का. कारण आयोगानं काय विचारले रे तुला, उद्दिष्ट विचारलीत का. उद्दिष्ट हे अनेक असू शकतात, पण त्यांनी मुख्य उद्दिष्ट विचारलंय. म्हणजेच त्यांनी काय विचारलंय, मेन ऑब्जेक्टिव्ह. बर, आता भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संस्था म्हणजेच काय, नॅशनल ऍग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन. म्हणजेच प्रश्न हा नाफेड या संस्थेवर आहे. हा कृषी या टॉपिकवर विचारलेला प्रश्न आहे. दरवर्षी गेल्या 5 वर्षात यावर एक एक प्रश्न येताना नक्की दिसतोय. बर, मग ही नाफेड संस्था नेमकं काम काय करते. या नाफेड संस्थेची स्थापना कधीची आहे रे, 1900 कधीची आहे नाफेडची स्थापना, 1958 ची आहे. ठीक आहे, मुख्यालय कुठं आहे नाफेडचं, दिल्लीला आहे. ठीक आहे, मग नाफेड काय करते, कर्जाचं वाटप करते का, तर मुळीच नाही. त्याच्या नावामध्येच आहे, काय आहे, मार्केटिंग, विपणन आहे. कर्जाचं वाटप कोण करत असतं, नाबार्ड करतात, बँका करतात. बरोबर. त्यामुळे कर्जाचं वाटप करणं हे नाबार्डचं काम नाही. ग्रामीण औद्योगिकरणाला चालना देणं हाही काही संबंध नाही. कृषी मालाचं सहकारी तत्वांवर विपणन करण्यास प्रोत्साहन देणं त्याच्या नावामध्येच आहे, सहकारी विपणन संस्था. त्यामुळे कृषी मालाचं सहकारी तत्वावर विपणन करण्यास प्रोत्साहन देणं हे त्याचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर स्वस्त दरात कृषी उत्पादनं विकणं असं कुठलंही उद्दिष्ट नाफेडचं नाही. म्हणजेच उत्तर फक्त पर्याय क्रमांक 3 येईल. बघा, मग नाफेड संस्थेचं नेमकं काम काय आहेत रे. नाफेड ही संस्था काय करते, कृषी मालाची खरेदी करते, त्या मालाची साठवणूक करते आणि ज्या राज्यांमधले जे काही व्यापार आहे तर त्यांना चालना देते, म्हणजेच आंतरराज्य व्यापाराला चालना देते. परत आणखी नाबार्ड काय करते, जर हे जी काही कृषी मालाची साठवणूक केली, जो काही कृषी माल त्यांच्याकडे येतो, विशेषतः तेलबिया या टाईप, तर यांचं निर्यात करण्यासाठी सुद्धा नाफेड प्रोत्साहन देताना मात्र दिसून येते. नाफेडवर प्रश्न आलाय, याआधी नाबार्डवर प्रश्न आलाय, म्हणजे कृषी क्षेत्रातल्या ज्या काही महत्वाच्या संघटना आहेत त्याच्यावर प्रश्न येताना आपल्याला दिसून येतं. हे करणं आपण अपेक्षित आहे. याचा अभ्यास आपण कृषी हे टॉपिक करत असताना मात्र नक्की करू. चला पुढचा प्रश्न बघू. बघा, परत एक प्रश्न, भारतीय अर्थसंकल्प. पण हा प्रश्न सार्वजनिक वित्त, पब्लिक फायनान्स या टॉपिक अंतर्गत आपल्याला अभ्यासायचा आहे. हा करंट बेस्ड प्रश्न नाही, हा कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, म्हणजे संकल्पनात्मक प्रश्न आहे. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत. ठीक आहे, प्रश्न काय दिलाय बघा, म्हणजे जे काही आपलं बजेटचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये कशा कशाचा समावेश असतो. आपण नेहमी बजेट ऐकतो, नुसतं ऐकतो आणि सोडून देतो, पण आपण बारकाईनं बजेट मांडत असताना नेमक्या कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश त्यामध्ये केला जातो याकडे लक्ष देणं अपेक्षित आहे. तर बघा, सार्वजनिक वित्त या टॉपिकवर दरवर्षी किमान 3 प्रश्न येताना दिसत आहेत, त्यामुळे या टॉपिकवर फोकस असणं खूप गरजेचं आहे. मग सार्वजनिक वित्त टॉपिक मध्ये काय काय येतं, अर्थसंकल्प, अर्थसंकल्पाची रचना,
तूट, तुटीच्या संकल्पना, FRBM कायदा, बरोबर, ह्या सर्वांचा समावेश या टॉपिक अंतर्गत होतो. तर चला प्रश्नाकडे वळू. भारतीय अर्थसंकल्पासंदर्भात कोणती विधाने बरोबर आहेत? भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज एकूण जमा खर्च दर्शवतो. हो, कारण टोटल आमच्याकडे आलेलं इन्कम आणि आमच्याकडनं झालेला टोटल खर्च हे दर्शवतो, तर बरोबर आहे. भारतीय अर्थसंकल्पाचा दस्तऐवज राजकोषीय तूट दर्शवतो, तर हो दर्शवतो. बरोबर, म्हणजे एकूण आपल्यावर किती तूट आहे हे दर्शवतो, राजकोषीय तूट दर्शवतो. नंतर बघा, अजून प्राथमिक तूट दर्शवतो, प्रायमरी डिफिसिट दर्शवतो आणि परिणामकारक महसुली तूट दर्शवतो. आणखी काय दर्शवतो रे? आणखी एक तूट राहिली बघा. आणखी कुठली तुटीबद्दल बजेटमध्ये उल्लेख असतो? रेव्हेन्यू डेफिसिट, महसुली तूट. म्हणजे 4 प्रकारची तूट, एकूण जमा खर्च असतो. भारतीय अर्थसंकल्पाचं स्ट्रक्चर कसं असतं मला सांगा रे? महसुली अर्थसंकल्प आणि भांडवली अर्थसंकल्प. महसुली अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा म्हणजे कर आणि कर सोडून इतर पद्धतीने येणारं उत्पन्न, म्हणजे टॅक्स कडनं येणारं उत्पन्न आणि नॉन टॅक्सच्या माध्यमातून येणारं उत्पन्न, महसुली जमा. महसुली खर्च, परत भांडवली जमा, भांडवली खर्च, ह्या सर्व असतं. म्हणजे एकूण जमा आमच्याकडे किती येते आणि आमच्याकडनं एकूण खर्च किती झालाय याचा असतो. राजकोषीय तूट असते, प्राथमिक तूट असते. प्राथमिक तूट म्हणजे काय? जी काही राजकोषीय तूट आले त्यामधनं फक्त इंटरेस्ट वजा केला जातो, म्हणजे आम्हाला किती व्याज द्यायचंय याचा आकडा वेगळा केला जातो. जो तुटीची मूळ जे मुद्दल आहे ती म्हणजेच प्राथमिक तूट. कळतंय? म्हणजे जी काही राजकोषीय तूट आहे, जी काही एकूण तूट आपल्या अर्थसंकल्पावर निर्माण झाली त्या तुटीमधनं आपण किती व्याज लोकांना द्यायचं किंवा बँकांना द्यायचंय किंवा आंतरराष्ट्रीय संस्थांना द्यायचंय, ते फक्त व्याज वेगळा केला जातं आणि कर्जाची जी मूळ रक्कम आहे ती आपल्याला मिळते, म्हणजेच ती प्राथमिक तूट. त्यानंतर परिणामकारक महसुली तूट. आपण महसुली तूट बघितली, म्हणजे यामध्ये आणखी महसुली तूट हे एक असणं अपेक्षित आहे. म्हणजे 4 प्रकारच्या तुटीचा समावेश या ठिकाणी केला जातो. ठीक आहे. राजकोषीय तूट, प्राथमिक तूट, महसुली तूट आणि परिणामकारक महसुली तूट या 4 तुटींचा समावेश अर्थसंकल्पात केलेला दिसतो. प्राथमिक तूट आपण पाहिली. महसुली तूट म्हणजे काय रे? महसुली जमा वजा महसुली खर्च म्हणजेच महसुली तूट. आणि मग परिणामकारक महसुली तूट म्हणजे काय? तर एकूण राजकोषीय तूट आणि त्याच्यामधनं आपण भांडवली योजनांसाठी किती अनुदानं दिली आहेत हे त्यामधनं वजा केलं जातं. मग आपल्याला काय मिळतं त्यामधनं? परिणामकारक महसुली तूट मिळते. बरोबर. तर थोडक्यामध्ये बघा, या सर्वांचा समावेश या ठिकाणी केला जातो, म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 येईल. ओके, चलो पुढचा प्रश्न बघा. हा आयोगाचा अत्यंत आवडता आणि अत्यंत सोपा एक चार्ट जर तुम्ही पाठ करून टाकला तर तुमचा 1 मार्क या ठिकाणी फिक्स होतो. जवळपास 1 ते 2 वर्षाच्या नंतर हा प्रश्न नक्की येताना आपल्याला दिसतो. अतिशय हातातले मार्क आहेत. हे प्रश्न चुकणं म्हणजे तुम्ही मेरिटच्या बाहेर जाणं आहे. बघा, सरळ सरळ हा कृषी टॉपिक वरचा प्रश्न आहे. कुठले कुठले कृषी ह्याच्यामध्ये क्रांती झाल्या होत्या, रिव्हॉल्युशन झाले होते, ते क्रांती आणि ते कुठल्या क्षेत्रामध्ये झाली होती त्याच्यावर आलेला प्रश्न आहे. बरोबर. बघा, हरित क्रांती कशामध्ये झाली होती रे? हरित क्रांती, ग्रीन रिव्हॉल्युशन, अन्नधान्य उत्पादनामध्ये झाली होती. सोनेरी क्रांती म्हणजेच गोल्डन रिव्हॉल्युशन कशामध्ये झाली होती? फळामध्ये झाली होती, गोल्डन रिव्हॉल्युशन. आणखी कशामध्ये झाली होती रे सोनेरी क्रांती? फळ होतं, मध होतं, बरोबर, आणि हॉर्टिकल्चर म्हणजेच बागकाम, उद्यानशास्त्र. हॉर्टिकल्चर मध्ये पण झालेली दिसते. गोल्डन रिव्हॉल्युशन, फळ उत्पादन, मध उत्पादन आणि हॉर्टिकल्चर म्हणजेच उद्यानशास्त्र किंवा उद्यानकाम याच्यामध्ये झालेले दिसते. त्यानंतर बघा, निळी क्रांती म्हणजेच ब्ल्यू रिव्हॉल्युशन कशामध्ये झालं होतं रे? माशाच्या याच्यामध्ये. बरोबर, सागराचं पाणी निळं असतं त्याच्यावरनं ब्ल्यू ब्ल्यू रिव्हॉल्युशन कुठं झालं? माशांच्या उत्पादनामध्ये वाढ व्हावी त्यामुळे तिथं निळी क्रांती. आणि पिवळी क्रांती म्हणजे तेलबिया, बरोबर, ऑइल सीड प्रोडक्शन, तेलबिया क्रांती झाली. बरोबर. त्यामुळे याचा पर्याय क्रमांक बघा किती येईल? अ चं काय यायला पाहिजे रे? 3 यायला पाहिजे. हरित क्रांतीचं उत्पादन कुठं झालंय? अन्नधान्य. कुठल्या क्रांती आहेत रे ज्याच्यावर प्रश्न येऊ शकतो? बघा, सिल्वर क्रांती आहे. सिल्वर, त्याला चंदेरी क्रांती पण म्हणतात. तर सिल्वर क्रांती कशामध्ये असते रे? अंड्यामध्ये असते सिल्वर क्रांती. बरोबर. त्यानंतर ब्राऊन क्रांती आहे बघा, करडी क्रांती असं आपण म्हणतो. तर ब्राऊन क्रांती कशामध्ये आहे रे? लेदर म्हणजे चमडी, नाही का, चामडे, लेदर क्रांती, लेदर मध्ये आहे. ब्राऊन क्रांती लेदर मध्ये आहे आणि कोको मध्ये आहे. ठीक आहे. सिल्वर क्रांती अंड्यांसाठी आहे, ब्राऊन क्रांती लेदर साठी आहे. आणखी कोणती आहे रे? पिंक क्रांती आहे. मग पिंक कशासाठी आहे रे? कांदे. कांद्याचा कलर कसा असतो? गुलाबी. बरोबर. पिंक पिंक रिव्हॉल्युशन कशामध्ये आहे? कांदे.
कोळंबी माशाचा प्रकार आहे कोळंबी. आणि औषध उत्पादन कशा कशामध्ये आहे? पिंक क्रांती लक्षात ठेवा, गुलाबी क्रांती, कांदे उत्पादन, कोळंबी उत्पादन आणि औषधी उत्पादन आहे. बरोबर, पिंक रिव्हॉल्युशन आहे. अजून कुठलं रिव्हॉल्युशन राहिलं रे? व्हाईट रिव्हॉल्युशन. ऑपरेशन फ्लड ऐकलंय का? व्हाईट रिव्हॉल्युशन, त्यावरही प्रश्न येऊन गेलेला आहे कंबाईनला. कशासाठी आहे रे व्हाईट रिव्हॉल्युशन? दूध दूध उत्पादनामध्ये आहे. जनक कोण आहेत? वर्गीस कुरियन आहेत. बरोबर, म्हणजे या ज्या काही क्रांती आहेत याच्यावर प्रश्न विचारणं भविष्यात अपेक्षित आहे. यावर हा प्रश्न या ठिकाणी विचारलाय. कृषी टॉपिक करत असताना मी तुम्हाला एक चार्ट देईल, तेवढा केला की तुमचा 1 मार्क डन होऊन जाईल. चला पुढचा प्रश्न बघू. आता बघा, परत हा प्रश्न कशावर आलेला आहे? सार्वजनिक वित्त टॉपिक, पब्लिक फायनान्स. तुम्हाला म्हटलं या एका टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न फिक्स विचारताना दिसत आहेत. भारतीय संविधानातील अनुच्छेद म्हणजे कलम, कुठल्या कलमामध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची परिभाषा केलेली आहे? द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया डिफाइन्स द युनियन बजेट अंडर द आर्टिकल. कुठलं कलम आहे? केंद्रीय अर्थसंकल्पासंदर्भात कुठलं कलम आहे रे? कलम 112. अतिशय सोपा प्रश्न. पॉलिटिक्स अभ्यास करताना हे सर्व कलम पाठ करणं आपण अपेक्षित आहे. सार्वजनिक वित्त करत असताना फार कलमांची आवश्यकता नाही. जेवढे काही निवडक कलम आहेत तेवढे आपण त्या ठिकाणी त्यावेळी करूया. चला पुढचा प्रश्न बघा. परत कन्सेप्टवर प्रश्न आला आहे. कुठल्या रे? जीडीपी. ठीक आहे, कोणतं विधान सत्य आहे विचारले. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट नसते. आणि दुसरं स्टेटमेंट आहे, स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट असते. आता मला एक सांगा मित्रांनो, तुम्हाला काहीच माहिती नाहीये, ठीक आहे, तरी 2 ऑप्शन कसे कट होतात बघा. आता मला सांगा, हे विरोधाभासी स्टेटमेंट आहे. प्रश्न नीट वाचा, इथपर्यंत पूर्ण सेम आहे. इथं नसते आणि असते म्हटलंय, म्हणजे एका वेळेला कुठलं तरी एकच विधान यातलं बरोबर पाहिजे. बरोबर, मग अ व आणि दोन्ही येईल का? येणारच नाही. बर, मग यापैकी एक नाही असंही येईल का? एक तर असेल किंवा नसेल, कुठलं तरी एक बरोबर असेल. म्हणजे यापैकी नाही हे पण स्टेटमेंट या ठिकाणी रॉंग आहे. म्हणजे उत्तर पर्याय 1 असलं पाहिजे किंवा 2 असलं पाहिजे. म्हणजे फक्त प्रश्न व्यवस्थित वाचला तरी तुमचे 2 पर्याय या ठिकाणी इलिमिनेट झाले. आता बघा, हे कन्सेप्ट काय आहे? जीडीपी, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. आता बघा, आपण कन्सेप्ट मी मगाशीच म्हटलं, हा राष्ट्रीय उत्पन्न या घटकावर विचारलेला प्रश्न आहे. जीडीपी, जीएनपी आपण मगाशीच प्रश्न पाहिला, त्यावर 1-2 प्रश्न येऊन मगाच एक प्रश्न पाहिलाय बघा. कुठला होता रे? जीएनपी आणि एनएनपी. ग्रॉस आणि नेट यामध्ये काय फरक आहे? घसाऱ्याचा फरक आहे, हे आपण पाहिलं. त्याच टॉपिकवरच्या जीडीपी कन्सेप्टवर हा प्रश्न आहे. तर बघा, जीडीपी मध्ये काय काय समावेश असतो रे? जीडीपी म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. म्हणजेच काय? आपण म्हणतो ना देशाचे माझे जीडीपी किती आहे, जीडीपी मध्ये भारत कितवा आहे. जीडीपी म्हणजे काय? देशाच्या नागरिकांनी आपल्या देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या अंतर्गत एका वर्षात कमावलेल्या अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा याच्या उत्पन्नाची बेरीज म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच जीडीपी. बरोबर, म्हणजे याच्यामध्ये जीडीपी आपण मोजत असताना जो काही देशाचा हा भौगोलिक भाग आहे, आपण असं समजू हा आपला इंडिया आहे. बरोबर, भारतीय नागरिकांनी या एका क्षेत्राच्या अंतर्गत जे काही वर्षभरामध्ये वस्तू बनवल्यात, सेवा बनवल्यात, त्या विक्री केल्या, त्यातनं जे काही उत्पादन मिळाले ज्या काही प्रकारे, त्याचा समावेश कशामध्ये होतो? जीडीपी. बरोबर, जीडीपी. मग आणखी कशा कशाचा समावेश होतो? तर जीडीपी मध्ये आता समजा माझा एक मित्र युएसए ला राहतोय, तर युएसए मधनं त्यानं काही रक्कम त्याच्या आई वडिलांना पाठवली. बरोबर, तर त्याचा रक्कमेचा समावेश जीडीपीत होईल का? तर नाही होणार. बरोबर, कारण आपण कन्सेप्टच बघितलंय, देशाच्या नागरिकांनी देशाच्या भौगोलिक क्षेत्रामध्ये कमावलेल्या अंतिम वस्तू आणि अंतिम सेवा यांची एकूण बेरीज म्हणजे काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच जीडीपी. बर, मग सर जीडीपी मध्ये परकीय नागरिकांनी उत्पन्न ह्याचा समावेश होत नाही. जीडीपी मध्ये परकीय नागरिकांनी पाठवलेल्या ह्याचा समावेश केला जात नाही. कशात केला जातो मग? तो केला जातो जीएनपी, ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट मध्ये. कशामध्ये केला जातो रे? स्थूल राष्ट्रीय उत्पादन. इथं काय होतं? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजेच स्थूल देशांतर्गत, नावातच आहे डोमेस्टिक, देशांतर्गत, आणि इथं आहे नॅशनल, ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. बरोबर, तिथं फक्त भारतीयांनी कमवलेलंच उत्पन्न असतं. मग जीएनपी मध्ये भारतीयांनी कमवलेल्या उत्पन्नासोबत म्हणजे हे इंडियातले पण असतात, प्लस इकडे युएसए मधलं कुणीतरी असेल
आणि युएसए मधनं आपल्या देशामध्ये आपल्या आई वडिलांना तिथनं कमवून काही पैसे पाठवत असेल तर त्याचा समावेश हा जीएनपी मध्ये केला जातो. त्याच्यासोबतच भारतामध्ये असे काही परकीय नागरिक असतात जे युएसए मधल्या नागरिकांना त्यांनी कमवलेलं उत्पादन पाठवत असतात, पैसे पाठवत असतात, तर ते वजा केलेले जातात. म्हणजेच जीएनपी म्हणजे काय, जीडीपी बरोबर वजा भारतातील जे काही परकीय नागरिक असतील त्यांनी कमवून त्यांच्या देशात पाठवलेलं उत्पन्न प्लस भारतीय नागरिक जे परदेशात राहत आहेत त्यांनी तिथल्या देशामध्ये कमवून भारतामध्ये पाठवलेलं उत्पन्न, म्हणजेच जीडीपी प्लस परकीय देशामध्ये राहून जे काही भारतीय नागरिक तिथून कमाई करून जी रक्कम आपल्या देशामध्ये पाठवतात त्याचाही समावेश कशात केला जातो, जीएनपी मध्ये केला जातो, जीडीपी मध्ये केला जात नाही. जीडीपी मध्ये फक्त भारतातील नागरिकांनी आपल्या भौगोलिक क्षेत्राच्या अंतर्गत एका वर्षात ज्या काही अंतिम वस्तू आणि सेवा याचं उत्पादन किंवा उत्पन्न कमवलेलं असतं त्याची बेरीज केली जाते जीडीपी मध्ये. आणि जीएनपी मध्ये जीडीपी प्लस जे काही परकीय नागरिक म्हणजेच भारतीय नागरिक परदेशात राहतात त्यांनी तिथं जी काही कमाई केली आहे त्याचं उत्पन्न आपल्या जे भारतामध्ये पाठवलंय त्याचा समावेश जीएनपी मध्ये केला जातो. आता प्रश्न बघा, स्थूल देशांतर्गत उत्पाद म्हणजेच जीडीपी विचारलं. आता मला याचं उत्तर तुम्हीच द्या. जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर, आता बघा जीडीपी मध्ये नागरिकांनी, आत्ताच आपण पाहिलं हा काय विचारले त्यांनी, जीडीपी बरोबर. तर आता तुम्हीच उत्तर द्या. जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमवलेलं उत्पन्न समाविष्ट नसतं बरोबर. बरोबर, त्यामुळं हे स्टेटमेंट बरोबर आहे. पुढचं बघा, परत जीडीपी मध्ये नागरिकांनी देशाबाहेर कमावलेलं उत्पन्न समाविष्ट असतं तर नाही. हे कशामध्ये समाविष्ट असतं, इथं जीएनपी स्थूल राष्ट्रीय उत्पादन असं पाहिजे होतं तर ते करेक्ट आलं असतं. त्यामुळे इथं उत्तर फक्त अ बरोबर येईल, म्हणजेच फक्त एक. म्हणजे आपण पाहिलं एका राष्ट्रीय उत्पन्न टॉपिकवर 2 प्रश्न आलेले दिसले, जीडीपी या कन्सेप्टवर प्रश्न आला आणि मगाशी पाहिलं आपण जीएनपी आणि एनएनपी ह्या कन्सेप्टवर प्रश्न आला. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक करताना ह्या सर्व कन्सेप्ट आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. हे प्रश्न आपले संपलेत. तर एकंदर आपण या पूर्ण 15 प्रश्नांचा जास्तीत जास्त सखोल पद्धतीने कसं विश्लेषण या ठिकाणी करता येईल याचा आपण प्रयत्न केला. आता आपण एकंदर अभ्यासावरून तुमच्या हे लक्षात आलं असेल की काही प्रश्न संकल्पनात्मक आहेत, काही प्रश्न फॅक्च्युअल आहेत, काही प्रश्न हे आपण जे काही संदर्भ पुस्तक अभ्यासू त्यातनं थेट येताना दिसत आहेत, तर काही प्रश्न हे तुम्ही लॉजिकली सोडवणं अपेक्षित आहे. तर तुम्ही मित्रांनो निश्चिंत राहा. हा जो काही पॅटर्न आहे लवकरच मी 2023च्याही प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला युट्यूबला अवेलेबल करून देईल. म्हणजे जेणेकरून आपण उगाचच पळतोय प्रश्नपत्रिका काय म्हणजे काय, जसं आपण रस्त्यावरनं जात असताना जे बोर्ड लावलेले असतात ना, डायरेक्शनचे राईट कडे वळा, लेफ्ट कडे वळा, थोडक्यामध्ये हे डायरेक्शन दाखवण्याचं काम करतात की तुम्ही सरसकट पुस्तकं संपवू नका, सरसकट नोट्स पाठ करून टाकू नका. आम्ही प्रश्न काय विचारतोय तर तुम्ही फक्त तेवढं करा, तेवढ्यावर फोकस ठेवा. हे आपल्याला कोण सांगतं, प्रश्नपत्रिका सांगतात. ठीक आहे. त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण करणं अनिवार्य आहे. त्यामुळे हे तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण या ठिकाणी मी करून देतोय. लवकरच आपण विद्यावृक्ष अकॅडमीच्या ऍपवर आपली कंबाईन पूर्व परीक्षा गट ब व गट क याची पूर्व परीक्षेची बॅच या ठिकाणी अतिशय नाममात्र किमतीत तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आपलं लेक्चरचं वैशिष्ट्य हे मित्रांनो नेहमी हे असेल की परीक्षा अभिमुखता हे सर्वात महत्वाचं आपलं वैशिष्ट्य असणार आहे. म्हणजे फापट पसारा पूर्णतः टाळून अतिशय स्पेसिफिक ज्यावर प्रश्न विचारतात तेवढाच डाटा, तेवढ्याच कन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी शिकवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. आणि यासोबत हे शिकवत असतानाच इलिमिनेशन टेक्निक जसं आपण मगाशी काही प्रश्नांमध्ये पाहिलं त्या कशा वापरायच्या, कुठल्या कुठल्या ट्रिक्सचाही वापर आपण या ठिकाणी करणार आहोत, हे आपण या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहोत. चला आता आज आपण कंबाईन पूर्व परीक्षा 2024चं विश्लेषण पाहिलं. लवकरच मी कंबाईन पूर्व परीक्षा 23च्या इकॉनॉमिक्सच्या प्रश्नांचं डिटेल विश्लेषण या ठिकाणी तुम्हाला घेऊन येईल. तुमच्या काही सूचना असतील, तुमच्या काही आणखी आम्हाला आमच्या प्रती काही भावना असतील तर त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की देऊ शकता. मित्रांनो अभ्यास मात्र खूप करा. 9 नोव्हेंबर 2025 मध्ये जी काही आपली परीक्षा आयोजित आहे त्यामध्ये 15 मार्कासाठी तुम्ही निश्चिंत राहा. याची परिपूर्ण तयारी तुमची मी नक्की करून घेईल. ठीक आहे, याची खात्री मी तुम्हाला देतो. जाता जाता एकच सांगतो, काही काही मित्र असतील माझे विद्यार्थी मित्र की जे खूप अभ्यास करतायत पण कुठेतरी 1 मार्क्स 2 मार्क्सनी त्यांचा प्रयत्न राहत असतील.
काही जे मित्र असतील जे 7-8 15 पैकी 7-8च मार्क्स इकॉनॉमिक्समध्ये घेत असतील, मित्रांनो मी तुम्हाला एक नक्की खात्री देतो, ज्या मुलांना इकॉनॉमिक्समध्ये 7-8 10 प्रश्नाचे पर्यंत मार्क येतात, त्यांना 10-12 मार्क कसे मिळतील? ज्या मुलांना ऑलरेडी 10-12 मार्कापर्यंतचा अभ्यास त्यांचा झालाय, त्या मुलांना 13-14 मार्कापुढे कसं नेता येईल, याचा मी पूर्ण प्रयत्न या ठिकाणी करताना तुम्हाला दिसून येईल. तुम्ही फक्त विश्वास ठेवा, त्याला मेहनतीची जोड द्या, PYQ वर कमांड निर्माण करा, यश आपलं नक्की आहे. काही विद्यार्थी मित्रांचा अवघ्या 1 मार्कांनी 2 मार्कांनी पूर्वपरीक्षा गेल्या असतील, काही विद्यार्थी मित्रांनी आता मेन्स दिले असतील मात्र स्कोर कमी आला असेल. खचून न जाता 9 नोव्हेंबर 2025 रोजी आपली अवघ्या 2 ते 3 महिन्यांवर समोर असणारी परीक्षा हे समोर टार्गेट करा. इथं कसं जास्तीत जास्त मार्क्स करून मी पूर्वपरीक्षा क्रॅक करेन हे डोक्यामध्ये ठेवा. सुरेश भट आपल्याला सांगतात बघा, काय रे, आजचे अमुचे पराभव, आजचे अमुचे पराभव पचवितो आम्ही उद्यास्तव, विजय तो कसला उरावर जखम जो करणार नाही, हे असे आहे तरी हे असे असणार नाही, दिवस आमुचा येत आहे तो घरी बसणार नाही. सर्वांना येणाऱ्या परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. खूप अभ्यास करा. थँक्यू.